झोपडपट्टी बचत गट डीप क्लिनिंगला घेऊन आता पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की एकीकडे उदयनचंद केंद्राला आग लागल्यामुळे पिण्यासाठी पाणी नाहीये, 100% पाणी कपात काही विभागात आहे आणि अशा वेळी डीप क्लिनिंगचा आग्रह का केला जातो, नेमकं पालिकेत काय चाललंय? मुंबई महापालिकेच्या पाणी कपातीच्या मुळे मुंबईकर त्रस्त आहेत आणि मुंबईच्या शेवटच्या भागापर्यंत पुरेसं पाणी पोहोचत नाही। मुंबई महापालिका आयुक्तांनी याच्यावर तातडीने काम करणं आवश्यक आहे, आमची मागणी आहेच। पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा सर्वस्व दोषी आणि पापी जर कोणी असेल तर ते आदित्य ठाकरेचे आहेत। गेली 25 वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे आहे। 1,40,00,000 लोकांना शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी केवळ जी बजेट पाण्याचं बजेट आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षामधलं ज्यावेळेला तुम्ही आदित्यजी सत्तेत होतात त्यावेळेला 5 वर्षामध्ये मुंबईकरांच्या खिशामधून तुम्ही 30,000 कोटी रुपये घेतलेत। आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे 30,000 कोटी मिळून सुद्धा उदयनचंद केंद्राला आग लागली कशी, शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत कसं नाही, 5 वर्षात 30,000 कोटी घेऊन लिकेज कसं होत आहे, 30,000 कोटी घेऊन लिकेजचं टेंडर तुम्ही कोणाला दिलं, त्या ठिकाणी आपल्या वॉटरमेन्स लाईनच्या प्रोटेक्शनचं काम 30,000 कोटी घेऊन तुम्ही का नाही केलं, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही न केल्यामुळे मुंबईकरांना आज भोगावे लागत आहेत। आयुक्तांनी तर लक्ष द्यावंच लागेल आणि त्या ठिकाणी आता डीप क्लिनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी स्वच्छ होऊ लागल्या तर यांच्या पोटात दुखायला लागलं। आदित्य ठाकरे यांना मुंबईत होणाऱ्या विकास कामाच्या, सौंदर्यीकरणाच्या आणि स्वच्छतेच्या कामामुळे पोटदुखी झाली आहे आणि त्यामुळे धौती योग त्यांना लवकरच मिळावा अशी माझी अपेक्षा आहे। लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून आता आहे ते नेमण्यात आलेले आहेत। 23 जागेवर हे निरीक्षक नेमलेले आहेत। काय सांगता कशा पद्धतीने निवड पुणे लोकसभेत? भारतीय जनता पक्षाचा केंद्रीय कार्यक्रम आहे 29 आणि 1 तारखेपर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये निरीक्षक जाऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करून जी अपेक्षित इच्छुक अशा पद्धतीच्या नावं केवळ पक्षाला कळवणं एवढ्यापर्यंतच काम या सगळ्या निरीक्षकांना आहे। दुसरीकडे आत्महत्या केली आहे, वाकोल्यामध्ये मुंबईमध्ये आत्महत्या केलेली आहे, काल नाशिकमध्ये सुद्धा आत्महत्या झाली आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा घटना समोर येतात, म्हणजे काय मला याची पूर्ण माहिती नाही, पण जसं झालंय तर ते दुर्दैवी आहे। कशामुळे झालं, त्याच्या मागचं कारण काय, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणं आवश्यक आहे। सरकारने सुद्धा या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काळजी घेईल अशी अपेक्षा आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या झोपडपट्टीच्या स्वच्छता असतील किंवा वॉर्ड लेवलची जी कामं आहेत ती आतापर्यंत महिला बचत गट आणि इतर लोकांना दिली जात होती। आता मुंबई महानगरपालिका एकच सेंट्रलाइज कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे आणि त्यामुळे हजारो बचत गट जे आहे त्यांच्या हाताचं काम हिसकावून घेतलं जाणार आहे असं कळतं आणि त्यामुळे आजपासून विविध जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे आंदोलन सुरू करत आहेत सगळे हे महिला बचत गट आणि इतर जे लोक याच्याशी संबंधित आहेत। मला असं वाटतं हा निर्णय सर्वस्वी अयोग्य आहे। महापालिकेने बचत गटांच्याकडून कामं करून घेणं किंवा बचत गट मुंबईची सेवा करत होते त्याला दुर्लक्षित करणं याला आमचं समर्थन नाही। तुम्हाला अधिकची काही व्यवस्था उभी करायची असेल की जी झोपडपट्टी विभागामध्ये कचरा जमा करणं किंवा स्वच्छता ठेवणं ती बचत गटांबरोबर अजूनची अधिकची व्यवस्था तुम्ही करू शकाल, पण बचत गटाच्या हाताला त्या ठिकाणी असलेलं काम काढून घेणं हे आम्हाला मान्य नाही। आयुक्तांशी मी स्वतः या बाबतीत बोलेन, माननीय उपमुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलणार आहे। कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की उद्धव ठाकरेंना बोलायला मुख्यमंत्री करायचं आहे, त्यावरती आता संजय राऊतांनी उत्तर दिले की अमित शहा यांना पंतप्रधान बनायचं आहे असं मला भाजपचे लोक सांगतात। अमित शहा कशी तयारी करतात? संजय राऊत रोज सकाळी चिलीम आणि गांजा मारून बोलतात आणि त्यामुळे जोपर्यंत ते चिलीम आणि गांजा न मारता मी बोलतो याचं सर्टिफिकेट देणार नाही तोपर्यंत त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं काही बाध्य नाही, कारण उत्तर देण्यालाही तेच करावं लागेल आणि माझ्या आयुष्यामध्ये ते आम्ही कोणी करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।